श्री स्वामी समर्थ. प्रत्येकाला वाटतं आपलं एक छोटंसं घर असावं. छोटं का असेना, मातीचं का असेना, झोपडी का असेना, पण आपलं स्वतःचं हक्काचं घर असावं. मग स्वतःचं घर असण्यासाठी प्रत्येकजण राबतं, रात्रंदिवस कष्ट करतं, घाम घालतो, तरी पण यश मिळत नाही. मग तुम्ही स्वामी सेवा केली का? एकदा स्वामी सेवा करून बघा. एकदा स्वामी सेवेत या. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. स्वतःचं घर पण होतं आणि 100% होतं. हे जर सातत्याने स्वामी समर्थ महाराजांची सेवा केली तर नक्की तुमचं घर होतं आणि आपल्या मनातील इच्छासुद्धा पूर्ण होतात. चला तर मग कोणती सेवा आहे आज या व्हिडिओमध्ये जाणून घ्या. एकदम सिंपल सेवा आहे. खूप काही अवघड नाही, काही नाही. पण या सेवेने बऱ्याच जणाला फायदा झालेला आहे आणि बऱ्याच जणांच्या इच्छा पूर्ण झालेल्या आहेत. एका ताईने मुंबईमध्ये 90 लाखाचं घर घेतलेलं आहे आणि हीच सेवा केलेली आहे. त्यामुळे मी ही सेवा तुमच्यासोबत शेअर करीत आहे. ही सेवा नक्की करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि आवडल्यास शेअर पण करा. लाईक करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि जर विश्वास असेल स्वामी समर्थ महाराजांवर तरच ही सेवा करा. तुमचा विश्वास कुठेतरी डगमगत असेल तर स्वामी समर्थ महाराजसुद्धा तुमची इच्छा पूर्ण करू शकणार नाहीत. आपण जसं आईवडिलांवर विश्वास ठेवतो की ते सर्व ठीक करतील, त्याच पद्धतीनं स्वामी समर्थ महाराजांवर सुद्धा तुम्हाला अशीच विश्वास ठेवावा लागेल आणि सातत्याने सेवा करावी लागेल. चला तर मग कोणती सेवा आहे जाणून घेऊया. कोणत्याही जवळच्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रात किंवा मंदिरात जाऊन नवरा आणि बायकोंनी एक नारळ ठेवायचा आणि नारळ ठेवून प्रार्थना करावी. कोणतीही सेवा करताना संकल्प हा करावाच लागतो. संकल्प केल्याशिवाय आपली सेवा स्वामी समर्थ महाराजापर्यंत पोहोचत नाही. चला तर मग संकल्प करावा. घर होण्यासाठी आमचे प्रयत्न सफल होऊ देत. कोणतेही अडथळे येऊ देऊ नका आणि घरी निघून यावे. ही गोष्ट कोणालाच सांगू नका. प्रत्येक महिन्यात एक गुरुचरित्र पारायण करावे. संकल्पयुक्त करावे. जोपर्यंत घर होत नाही तोपर्यंत गुरुचरित्र पारायण सुरू ठेवावे. त्याचसोबत व्यंकटेश स्तोत्र रोज 2 वेळा वाचावे. घरातील सर्वांनी वाचले तरी पण उत्तम. स्त्री सूक्त, पुरुष सूक्त रोज घरात वाचावे. विश्वकर्मा चालीसा घरात कर्त्या पुरुषांनी वाचावे. नवनाथाचे पारायण करावे. नक्कीच तुमची इच्छा पूर्ण होते. आता इतक्या खूप साऱ्या सेवा जर तुम्हाला होत नसेल तर तुम्ही व्यंकटेश स्तोत्र रोज 2 वेळेस वाचा आणि 21 वेळेस तारक मंत्राचे पठण करा आणि प्रत्येक महिन्यामध्ये गुरुचरित्र पारायण हे नक्की करा. आवर्जून करा, न विसरता करा. तुमची इच्छा 6 महिन्यात 1 वर्षाच्या आत नक्की पूर्ण होते. तुमच्या मनातील जे घर आहे, जे तुमच्या स्वप्नातील घर आहे तुमचं, ते स्वप्नातलं घर तुमचं प्रत्यक्षात होतं स्वामी समर्थ महाराजांची सेवा केल्यामुळे. आणि स्वामी समर्थ महाराजांवर विश्वास असेल तर नक्की करा आणि करून बघा. प्रत्येकाला वाटतं की आपलं स्वप्नातलं घर व्हावं, हक्काचं घर व्हावं, स्वतःचं घर व्हावं. प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि कोणाचं हळू स्वप्न पूर्ण होतं, कोणाचं फास्टमध्ये होतं. पण प्रत्येकजण आपल्या स्वतःच्या घरासाठी कष्ट करतात, राबतात, तरी पण यश प्राप्ती मिळत नाही. एकदा तुम्ही स्वामी सेवा करा. आजच्या व्हिडिओमध्ये जी काही स्वामी सेवा सांगितलेली आहे ती नक्की करून बघा. यश प्राप्ती नक्की होते. आवडल्यास शेअर करा, सबस्क्राईब करा आणि श्री स्वामी समर्थ